बाबांचे विचार, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माझ्या मनवाताईने जसा गावाला सपोर्ट केला, गावाच्या विकासासाठी सपोर्ट केला, तसाच मलाही प्रयत्न करण्याची खूप इच्छा आहे। जसा मनवाताईने कचरा नियोजन प्रकल्प सुरू केलाय, तसाच पुढच्या वर्षी पाणी अडवा आणि पाणी जिरवा हा प्रकल्प मला सुरू करायचा आहे आणि तुमच्या सगळ्यांचीच मला साथ लाभेल अशी मी अपेक्षा करतो। आम्ही यावं का कर्नल साहेब? ये अभिनंदन अभिनंदन, त्रिवार अभिनंदन। ए तात्या, त्याची काय गरज होती का? बर 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 असं या भंगार गावचं तुम्ही जे काय नंदनवन केलंय, त्या गावाला तुम्ही राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवलं, त्यामुळं फक्त तुमचं आणि तुमचं त्रिवार अभिनंदन। बस 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 मनवाताई कुठे गेले म्हणायच्या? ती पाहुण्यांना बाहेर सोडायला गेली, येईल आता। आणि आई साहेब आहे ना आरती? गंगा जगताप ओळख आहे की विसरलास? तुमच्या माहितीसाठी सांगतो, रंगा काही लोकांना कधीच विसरत नाही आणि तुम्ही त्या काही कमी लोकांमध्ये मोडता। विसरूही नकोस। शक्यच नाही। तुमच्यामुळं या देव माणसाची माझी गाठ पडली का नाही? रंगा, तेच म्हणलं, मी इथं येऊन जुना झालो ना, अजून शिरा घासा नाही आला। मी नाही केलाय, मनवाच्या हातचा आहे शिरा। या घरातलं कारलं सुद्धा माझ्यासाठी गोड प्रसादच असतो ताई। तोंडाकडे काय बघताय? खाऊ दे की। हा, एवढा आनंदाचा दिवस आहे आणि तुम्ही, तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, या गावाला जो काय राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय तो फक्त फक्त कर्नल साहेबांमुळे मिळालाय। तुमचं त्यात कसलंही कर्तृत्व नाही। या आनंद आता काय? गंगा रंगा एकदम शांत। संपला प्रसाद। असं डोळं फाडून काय बघतं? कर्नल साहेब, या तुमच्या गावकऱ्यांना माझं काय वावडे काय कळत नाही। मी आता निघतो। कर्नल साहेब, आनंद वाटला, तुमचे कष्ट खरंच आनंद वाटला, भारीच वाटले एकदम। अरे काय करतो तो? येतो, ये चले दादा। आता राजवीर मग हा मनवाताई बरोबर काय करतो? याला जरा आत्ताच आवरला पाहिजे। मनवाताईला याच्यापासून जरा लांबच ठेवलेलं बरं, आहे ना रंगा? आत्ता ही वेळ नाही, विचार करून पावलं उचलायला पाहिजे। पण ह्या राजवीर त्याच्यात तर आजचा दिवस किती छान गेला नाही? हो ना, अख्खा गाव आनंदात होता। काय उत्साह आहे सगळ्यांचा। हो ना, कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेजवर मेसेजेस येतात, सगळ्यांच्या कष्टाचं फळ आहे। किती आनंद झाला ना लोकांना। तुमच्या कष्टाचं आणि तुमच्या प्रयत्नांचं सुद्धा। आर्मीतून रिटायर झाल्या झाल्या हे जे गावाच्या विकासाचं काम तुम्ही हाती घेतलेत ना, त्याचं फळ आहे हे। अगं, मी फक्त पुढाकार घेतला, त्या सगळ्यांची साथ होती म्हणून हे शक्य झालं। आमच्या आर्मीच्या भाषेत सांगायचं झालं ना, तर एकट्याने लढून काय होत नाही। पूर्ण तुकडी जेव्हा एकत्र उभी राहते ना, तेव्हा शत्रूला शस्त्र टाकावीच लागतं। हो ना, गावकऱ्यांना किती कौतुक आहे हो तुमचं। सगळे हजर होते आणि ते राजवीर मोहिते, त्यांनी सुद्धा जातीने हजेरी लावली होती। मी पहिल्यांदाच बघितलं त्यांना। चांगला वाटला माणूस। किमान पहिल्या भेटीत तरी। असं का म्हणताय? तुम्हाला तर पहिल्या भेटीतच माणूस कळतो। पण काही माणसं समजायला जरा वेळ लागतो।
अरे आज काय दिवाळी की काय? तुळशीकडचे दिवे विजले ना ते लावते. तसंही आज दिवाळी साजरी करायला काहीच हरकत नाही, कारण आपल्या गावात एवढं आनंदी वातावरण आहे. तायडे, कधी कधी आपण माणसांना ना लवकर जज करून मोकळे होतो. अरे बापरे, आज तुझ्या तोंडी चक्क फिलॉसॉफी, क्या बात आहे. ताई, सॉरी, बोल. म्हणजे कशाबद्दल बोलतोस तू असं मला विचारायचं. राजवीर मोहिते पाटील, त्यांचं काय? अगं आजच्या कार्यक्रमाचं मेन आकर्षण तेच तर होते. काय या? काही नाही हं. तूच जरासा विचार कर, आपल्या गावाला पंतप्रधानांचा आदर्श ग्राम पुरस्कार हे पहिल्यांदाच मिळत नाहीये. हा, आता आपल्याला त्याची सवयच झालीये म्हणा. दरवर्षीप्रमाणे पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या घरी मोठा उत्सव साजरा होतो. उत्सवाचा मेनू कॉमनच असतो, आईच्या हातचा शिरा. पण यावेळेस लोकांना तुझ्या हातचा शिरा खायला लागलाय. पण तायडे, आणखीन एक गोष्ट वेगळी होती. राजवीर मोहिते पाटील यांची एंट्री. टॅन टॅडॅन, धडांग 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 धडांग. वा, सॉलिड फिल्मी झाला ना तू. एक्झॅक्टली, मलाही हेच म्हणायचंय. कसली फिल्मी एंट्री होती ना यार त्यांची. आणि त्यांचं बोलणं सॉलिडच, म्हणजे ना मोजकच बोलायचे, पण पॉइंट टू पॉइंट. तुला नाही जाणवलं? हा, म्हणजे जो माणूस ज्या प्रोफेशन मध्ये असतो, ज्या हुद्द्यावर असतो, तसं तसं वागतो, बोलतो, राहतो. नाही, तू आणि बाबा एकाच माळ्याचे मणी आहात. एखादी गोष्ट जर तुम्हाला भारी वाटली ना तर भारी नाही म्हणणार, उगाच त्याच्या मागे काहीतरी जोडून मोकळे होणार. पण तायडे, तुमची सॉलिड गट्टी जमली ना. हे रे, गट्टी वगैरे काही नाही. हा, पण आता बरी ओळख झाली असं म्हणायला हरकत नाही. तू त्यांचीच मॉडेलिंग ऑफर नाकारलीस ना. द्यानच तेच. चुप, असू दे. अगं तुझ्या जागी जर मी असतो ना तर ऑफर वगैरे काय बघितलं नसतं, सरळ डोळे झाकून त्यांच्यावर काम करायला लागलो असतो. तू कधी कधी एखाद्या माणसाच्या अतिच प्रेमात पडतो. नाही, अगं प्रेमात पडण्यासारखाच माणूस आहे तो. माझी त्याच्यावर काम करण्याची खूप इच्छा आहे. येत आहे, ऐक ना, माझं जरा जॅक लाव ना त्यांच्याकडे. हा, आहे ना, त्यांना त्यांच्या एथनिक रेंज साठी फिमेल मॉडेल हवी, मेल मॉडेल नाही. पीजे, मी जॉब साठी, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी साठी म्हणतोय. हो, पण नितीश, आता कुठे आमची ओळख झाली आहे. आणि मला सांग, बाबा काय म्हणतात? सगळं माहितीये. करिअर, शिक्षण हे आपण आपल्या स्वबळावर मिळवायचं. जर कोणाची तुम्ही मदत घेतली तर मिंधेपणासारखं वाटतं. प्रामाणिकपणा, कष्ट करा, इत्यादी इत्यादी इत्यादी. हा, 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 हा. नितीश, बाबा, आलो आलो आलो. तू काहीतरी म्हणत होतास ना, सांग ना. आपण अगं ए चुप 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 बस. आणि मी काय सांगितलंय ना ते लक्षात ठेव. हा, आलो आलो बाबा, काय नाही. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू व्हेरी मच. कर्नल साहेबांच्या कामाला सलाम आहे. म्हणजे कर्नल साहेबांनी तरी रिटायरमेंट नंतर हे काम हाती घेतलं, पण तुम्ही आत्तापासूनच करताय. इट्स ग्रेट. आणखीन किती वेळ वाट बघायची? सर बोलवते तुम्हाला. हा सर. हो, ओके. सरांनी तुम्हाला केबिन मध्ये बोलवलंय. कम इन.
कामगार युनियनच्या मागण्या आहेत यात. माहिती आहे. मग अजूनही तुम्ही त्यासाठी काहीच हालचाल केलेली नाही. युनियनने काय अर्थ घ्यायचा आहे? अर्थ असा की तुमच्या मागण्या मान्य होणार नाही. मग चर्चेला काय अर्थच नाही. चर्चा नकोच आहे. माझी ऑफर तुम्हाला मान्य आहे की नाही एवढं सांगा. अहो अन्याय. वर्षानुवर्ष कामगार आपल्या अडचणी घेऊन तुमच्याकडे येत आहेत. त्या मालकाच्या सीटवरून उठून एकदा या बाजूला येऊन बघा. म्हणजे तुम्हाला आमच्या अडचणी समजतील. ठीक आहे, या बसा. सगळे डिसिजन्स तुम्हीच घ्या. मार्केटचे डील आहे तुम्हीच करा प्लीज. नुसता विचार करूनही भीती वाटते ना. तुमचं पोट भरत आहे ना, मग मलाही बिझनेस करू द्या इथे. कामगारांची प्रगती, त्यांच्या सगळ्या मागण्या अमान्य करायच्या म्हणजे बिझनेस का? हे बघा, आता अंत बघू नका. कामगारांच्या शक्तीची परीक्षा बघू नका, नाहीतर यापूर्वी असंच घडलं होतं आणि त्यामुळे या मुंबई शहराचा इतिहासच बदलला. आणि तुम्ही पुन्हा एकदा त्याच तुम्ही मागण्या मान्य करताय की नाही? मान्य. सर पण आपलं फायनान्शियल ऑर्डर काढा. मागण्या पूर्ण होतील. या तुम्ही. मला सांगा, यावर्षी दहीहंडी कोणी कोणी फोडली? मी फोडली. हो, व्हेरी गुड. म्हणजे तू एकट्यानेच फोडली? हो. अच्छा, म्हणजे तू अशी दहीहंडी खाली जमिनीवर ठेवली आणि फोडली का? नाही ताई, उंच होती दहीहंडी, दुसऱ्या थराला. ओके ओके, म्हणजे बहुतेक दहीहंडीला ते हात असे लांब होतात, हो ना? नाही ताई, माझे मित्र होते ना, चौघे खाली उभे होते आणि 2 वर होते आणि मग मी हंडी फोडली. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून दहीहंडी फोडली, बरोबर? नाही ताई, मी फोडली, बाकी सगळे खाली उभे होते. अच्छा, म्हणजे हे सगळे खाली नसते तरी चाललं असतं का? ताई, त्याला वर जाताच आलं नसतं. ताई, आणि जरी त्याने उडी मारली असती ना, तरी तो त्या दहीहंडी पर्यंत पोहोचूच शकला नसता. म्हणजे सगळे एकत्र आले म्हणून तुम्हाला दहीहंडी फोडता आली आणि म्हणूनच सगळ्यांना दही खाता आला, बरोबर? बरोबर. म्हणजेच एकीचे बळ. सर, तुमचा निर्णय फायनल समजायचा. घेतलेला डिसिजन कधी बदललाय मी? इतकी वर्ष सोबत काम करून एवढं कळत नाही तुम्हाला असं? सॉरी सर, पण सगळे कामगार बदलायचे म्हणजे, आणि त्यातले काही कामगार बरेच वर्षांपासून आपल्या बरोबर आहेत, खूप सिनियर आहेत. बर मग सर, आणि ह्या वयात त्यांनी दुसरी नोकरी शोधणं म्हणजे, आणि कसं एवढ्या वर्षांपासून त्यांचं एक नातं तयार झालं आपल्या बरोबर, आणि आपण इथे कौटुंबिक जेवाळ्याची गाणी म्हणायला कंपनी नाही उभी केली मी. सर, ते बरोबर आहे, पण एवढ्या कमी वेळेमध्ये एवढे स्किल्ड कामगार मिळणं जरा अवघड वाटतंय. आता हे मीच सांगायचं तुम्हाला. जमत नसेल तर रिझाईन करा. नाही नाही सर, मी लगेच कामाला लागतो. सुष्मिताला आत पाठवून द्या. सर, मॅडम आज आला नाही. का? त्यांची तब्येत बरी नाही असा मेसेज आला त्यांचा. मी येतो सर. सांभाळून ठेवा पवार काकांकडे. किती सॉलिड गोष्ट सांगितली तू, आणि ती किती सोपी करून सांगितली. सोपी करूनच सांगायची का गोष्ट, म्हणजे मुलांना पण मजा येते आणि गोष्ट सांगताना मला मजा येते.
अरे अरे रंगा, काय करतो? तुला किती वेळा सांगितलं, माझ्या पाया नाही त्या परमेश्वराच्या पाया पडत जा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्यासाठी तो कोणच नाही हो. माझ्यासाठी माझा देव साक्षात माझ्यासमोर उभा आहे. अरे वेडा आहेस का तू? मी मनुष्य आहे ना, तोच बरा आहे. देवपणाचं ओझं कशाला टाकतोस माझ्या खांद्यावर? तुम्हाला ते पेलवतं ना म्हणून. जरा महत्वाचं बोलायचं होतं. बोल ना. आपल्या मानवाताईला त्या राजवीर बरोबर मी बोलताना पाहिलं. कुठे? आपल्या गावातच. त्या दिवशी आपल्याकडे कार्यक्रम होता ना तेव्हा. अरे ते आले होते ना कार्यक्रमाला, आणि मनवा त्यांना सोडायला गेली होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो राजवीर काय चांगला माणूस नाही. थोडक्यात म्हणजे तुमच्यासारख्या चांगल्या माणसांनी त्या राजवीर पासून जरा लांबच राहिलेलं बरं. येतो. राजवीर, अहो लक्ष कुठे आहे तुमचं? मागापासून मी 2 वेळा विचारलं, आज शूटिंग रेंजवर का नाही आलास? नायगावला गेलो होतो. मी जे गाव दत्तक घेतलंय त्याला पंतप्रधानांचा आदर्श गाव पुरस्कार मिळाला. कार्यक्रम होता, इन्व्हिटेशन होतं, तिकडे गेलो होतो. चक्क राजवीर मोहिते पाटील एवढ्या लांब एका छोट्याशा कार्यक्रमाला गेले. कमाल आहे. वेळ कसा मिळाला तुला? ते मॉडेलचं सॉर्ट आउट झालं वाटतं. ते सुष्मिता बघित. मी मनवाबद्दल विचारतोय. अरे तू एवढी पिकनिक अरेंज केली, त्यात एवढा मोठा पराक्रम गाजवला, पुढे काय? पराक्रम काय? मी तेच करणं अपेक्षित होतं. बरं, पण पुढे काय? मनवाच्याच इथे गेलो होतो. क्या बात है. नाही आता जर मला बघूच दे, कोण आहे ही मनवा? म्हणजे माझा मित्र तिच्या मागे थेट तिच्या घरी जाऊन पोहोचतो म्हणजे कमाल आहे. करेक्ट आहे. अरे तू तर कम्प्लीट फोटो सेशन केलंयस. मॉडेल रेफरन्स साठी काढलेत फोटो. तू स्वतः काढलेस म्हणजे तुझा नक्कीच त्यामध्ये काहीतरी पर्सनल इंटरेस्ट आहे. काही बडबडू नकोस. यावरून असा निष्कर्ष निघतो की तुम्ही प्रेमात पडले आहात. आय रेस्ट माय केस. फोन दे, निघतो मी. अरे अरे एक मिनिट. अरे बस ये. इतका अस्वस्थ का होतोयस? तू काही बोलशील आणि मी ऐकून घेऊ. ठीक आहे, उद्या क्लबवर ट्रॅप शूटिंग मध्ये मला हरवून दाखव. जर मी जिंकलो तर तुला मान्य करावं लागेल की तू प्रेमात पडलाय. ते मी तसाही जिंकेन. माझा एम फक्त बिझनेस आणि त्यासाठी मी तिला मिळवेनच.